वाढ परंतु घोषच्या घोष शेंगा. नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, हा जो तुम्ही बघू शकता जेमतेम पूर्ण सोयाबीन आणि तूर असा 4 एकरचा हा प्लॉट आहे. आणि त्याच्यामध्ये जे वाण लावलेलं आहे तुम्ही बघू शकता की त्याला शेंगांचं प्रमाण, त्याचबरोबर त्या शेंगांची जाडी तुम्ही इथं जर बघितलं तर चांगला असा जाड दणदणीत असा दाना आहे. आता मित्रांनो, हे जर वाण बघितलं तर हे वाण आहे 1001 रुची आणि याची वाढ आपल्याला माहिती आहे की उभी होते. परंतु मित्रांनो, हे पतलं असल्यामुळे म्हणजे याच्यामध्ये अंतर असल्यामुळे याला चांगलं असं लाग आपल्याला इथं पाहायला मिळते. फुटवे पण चांगल्या पद्धतीने याला आहेत. आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हटलं तर सगळीकडे हेच वाण जनरल आता चालू लागलेलं आहे. थोडंफार पावसामुळे नुकसान आपल्याला दिसतंय, परंतु जर शेंगांचं प्रमाण आणि फुटवे आणि शेंगांचा जो दाण्याचा जो आकार आहे तो जर बघितला तर तुम्ही बघू शकता की चांगला असा जाड एकदम दाना आहे. इतर वाण जर बघितले तर त्याच्यापेक्षा हे वाण कधीही चांगला आणि सरस दिसते. कारण ज्या आपण शेंगा बघतो त्या शेंगा, ह्याच्या ज्या शेंगा आहेत ह्या एकदम जाड शेंगा आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता हे एकच झाड आहे, तरी या एका झाडाला चांगल्या शेंगा आहेत. खालून शेंगा आहेत, त्यानंतर एक साधारणतः 4-5-6 फुटवेसुद्धा आहे. आणि शेंगांची जी जाडी आहे तर तुम्ही बघू शकता की हे आता वाढलेली शेंगा आहे. आता तरी याचा दाना बघा, एकदम जाड दाना आहे. आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 दाण्याच्या शेंगा आणि कमी 3 दाण्याच्या शेंगा असे असतात. परंतु 2 दाण्याच्या शेंगा असूनही जर चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न असेल तर हे वाण इतर वाणांच्यापेक्षा कधीही सरस ठरते. आपण आतमध्ये सुद्धा इकडे जाण्याचा प्रयत्न करू. सगळ्या शेतामध्ये त्याच पद्धतीने याचं जे उत्पन्न आपल्याला दिसते. म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रत्येक झाडाला चांगल्या गुच्छाच्या गुच्छ अशा शेंगा आहेत. आणि त्या अनुषंगाने याला उत्पन्न चांगलं होईलच. आता हे कोरं सोयाबीनचं शेत आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे जर बघितलं आता एकदम वाढलेलं जर शेंग बघितली तर याचा दाना नंतर कसा होते हे सुद्धा आपल्या लक्षात येईल, म्हणजे किती जाड आहे. कारण सुरुवातीला आपल्याला खूप जाड दिसतोय. आता हा वाढलेला आहे आणि आपण याचं बघू की कशा पद्धतीने आता हे दाणे आहेत. टपोरा दाना आहे चांगला आणि पिवळा जरद म्हणजे सोन्यासारखा पिवळा असा हा दाना आहे. वाण अतिशय चांगला आहे, त्याला फुटवे पण त्याच पद्धतीनं आपल्याला दिसतात. आणि एकदम जाड त्याचा जो बुंदा आहे तो पण जाड आहे खालून. आणि शेंगांचं प्रमाणही तेवढंच आणि दाणेसुद्धा तेवढेच जाड आहे. तर हा प्लॉट तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे कुठले वाण तुम्ही वापरता, आता हे रुची 1001 जनरल सगळीकडेच इतर वाणांच्या तुलनेत चांगलं सांगितलं जाते आणि त्याचं उत्पन्न देखील तेवढंच होते. म्हणून शेतकरी त्याची जास्त लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहे. रुची 1001 अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही कोणते वाण लावतात ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमच्याकडे कसं उत्पन्न होते ते सुद्धा सांगा. आणि एकंदरीत लागवडपासून ते काढणीपर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आपण कोणतं वाण वापरलेलं आहे ते सुद्धा लक्षात येईल. त्याचेसुद्धा काय तुम्हाला तोटे आहेत ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि अशा पद्धतीने आता तुम्ही हे बघू शकता की कशा पद्धतीने हे रुची 1001 सोयाबीन आलेलं आहे. तुमचं सोयाबीन कसं आहे, काय आहे, पावसाचं प्रमाण कसं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आता हे पावसाचंच वातावरण आहे. कालही पाऊस पडला, आजही. आता ह्या शेतामध्ये जे हे वाण आहे रुची 1001 तर याला पावसाचा जास्त इफेक्ट होत नाही, त्याचबरोबर उन्हाचाही तेवढाच इफेक्ट होत नाही. म्हणजे उन्हानंतर तुम्ही याला साधारणतः 8-10 दिवसानंतरही याची काढणी केली तरी हे फुटत नाही. हे असं एक वाण आहे. एकंदरीत चांगलं वाण आहे. फक्त एक प्रॉब्लेम होता तो काट्याचा. तर काटे पण आता एवढ्या पद्धतीनं म्हणजे एवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात काही दिसत नाही आहे. तर मित्रांनो, बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.